दिनांक 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा मदोन्मत्त राक्षस शिवाजी महाराजांनी खलास केला। ही भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होती। याचं कारण शिवाजी महाराजांच्या आधी याच महाराष्ट्रावरती आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही अशा परकीय सत्ता राज्य करत होता आणि या देशातला हिंदू समाज या सगळ्या लोकांच्या दरबारामध्ये जाऊन त्यांना कुर्निसात करण्यामध्ये धन्यता मानत होते। शिवाजी महाराजांनी हे परिवर्तन केलं की अफजल खान वधानंतर त्यांनी हिंदू समाजातला आत्मविश्वास जागा केला। आपण राज्य करू शकतो, आपण शत्रूला धडक मारू शकतो, आपण त्यांना पराभूत करू शकतो, ही जिद्द त्यांनी मराठ्यांमध्ये निर्माण केली। मित्रांनो, ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज दक्षिण दिशेला विजापूरच्या दिशेने निघाले आणि अवघ्या 15 दिवसात त्यांनी कोल्हापूर गाठलं। 18व्या दिवशी त्यांनी पन्हाळा या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला। म्हणजे पुण्यापासून वाईपर्यंतचा परिसर घ्यायला त्यांना आयुष्याची 15 वर्ष लागली, पण वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश जिंकून घ्यायला त्यांना 15 दिवस लागले। अशा प्रकारची धडक ही शिवाजी महाराजांनी मारली होती। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला आणि बरोबर 100 वर्षानंतर याच मराठ्यांनी अटकेवरती झेंडे फडकवले आणि म्हणून अफजल खानचा वध ही घटना हिंदू समाजातील स्वाभिमान जागृत करणारी घटना आहे आणि म्हणून शिवप्रताप सप्ताह महाराष्ट्रातल्या गावागावात साजरा झाला पाहिजे, हीच शिवशंभू विचारदर्शन मंचाची अपेक्षा आहे।